गुरु महंत नारायणगिरींनी रामगिरी असे नामाभिधान केले. बाजारठाणकरा निरोपाचा नमस्कार करत होते तेव्हा नारायणगिरी महाराज म्हणाले, आमच्या बेटावरचा मुलगा तुम्ही घेऊन जात आहात. आम्हाला जेव्हा लागेल तेव्हा आम्ही घेऊन येऊ. यावर सर्वांनी हास्यवदनाने मान्यता दिली. रामगिरी महाराज 2 मे 1995 रोजी बाजारठाणला आले. तेथे ज्ञानेश्वरी पारायण सोहळा घेण्यात आला. दर दिवशी वेगवेगळ्या कीर्तनकाराला कीर्तनासाठी आमंत्रित केले. काल्याच्या कीर्तनाला स्वतः महंत नारायणगिरी महाराज आले. कीर्तनानंतर गुरुबंधू नारायण तात्या उर्फ शिवगिरींसमवेत भोजनाचा आस्वाद नारायणगिरीजी महाराजांनी घेतला. रामगिरी महाराज यांचे नवीन पर्व सुरू झाले. स्वाध्याय आता खऱ्या अर्थाने सुरू झाला. बेटावर असताना गुरु नारायणगिरींनी ग्रंथाची ओळख करून दिली होती. आता ग्रंथाभ्यास, संहिता अभ्यास करायचा होता. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात बाजारठाण ह्या गोदावरीच्या काठी वसलेल्या छोट्याशा गावात राहण्याचा योग आला. तुकारामगिरी मठ असे संबोधले जाते. तेथे 3 समाध्या आहेत. रामगिरी महाराज जाण्याआधी 2 समाध्यांची माहिती गावकऱ्यांना होती. ब्रह्मचारी महाराजांची समाधीस्थळ, उदासी महाराजांचे समाधीस्थळ. रामगिरी महाराज तेथे गेल्यानंतर अजून एक समाधी आहे हे त्यांच्या लक्षात आले. ते सिद्धेश्वर समाधीचे स्थळ आहे. बाजारठाण हे गाव लहान, येणारे जाणारे ठराविकच, परंतु वाहतुकीची व्यवस्था फार नाही. त्यामुळे हवा तसा एकांत रामगिरी महाराजांना मिळत होता. त्यांनी ग्रंथ वाचनाचा धडाका लावला. बेटावरून जरी बाजारठाणला आले असले तरी बेटावर वारंवार जाणे येणे होत असे. महंत नारायणगिरी महाराजांचा कार्यक्रम जर असेल तर त्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहत असत. बेटावरील दिंडीचे नियोजन तात्यांबरोबर रामगिरी महाराजही बघत असत. बेटावर साजरे होणारे वार्षिक कार्यक्रम, गंगागिरी महाराज पुण्यतिथी, गुरुपौर्णिमा, अखंड हरिनाम सप्ताह, दुर्गाष्टमी ह्यात सहभाग घेत असत. महंत रामगिरी महाराज एकदा पंढरपूरला पोहोचल्यावर आपल्या सर्व भक्तांसमवेत महंत नारायणगिरी महाराज बसले होते. अभंगाच्या चालीचा विषय चालू होता. तो कुठल्या षडशात कोण गातो यावर चर्चा रंगली. आपल्या गायकीच्या अभ्यासानुसार गुरुवर्य नारायणगिरी महाराजांना सर्व भक्त गाऊन दाखवत होते. महंत रामगिरी महाराजांनीही गाऊन दाखवले. त्यानंतर स्वतः गुरुवर्य नारायणगिरी महाराजही गायले. तो राग कुठला आहे ते सांगितले. त्या रागाची बंदिशेही गाऊन दाखवली. तेव्हा महंत नारायणगिरी महाराजांनी आठवण सांगितली की त्यांनी बालगंधर्वांचे गायनही ऐकले आहे. संगीत सौभद्र नाटक पाहिले आहे. त्या नाटकात राग कसा आळवला आहे हे सांगून एकच प्याला हे राम गणेश गडकऱ्यांचे नाटक कसे मनाला भावले त्याचे संदर्भ रामगिरी महाराज व आपल्या इतर शिष्यांना त्यांनी सांगितले. महंत रामगिरी महाराजांना बालपणापासून पाठांतराची सवय असल्याने व संस्कृत भाषा ज्ञात असल्याने पौराणिक ग्रंथाचे द्वार वाचनासाठी सहज उघडले. शब्दसंग्रह विपुल होता. वाचनाची अभ्यासाची आवड यामुळे एकामागोमाग एक ग्रंथ वाचून ते संपवत होते. बेटातील व काही इतर गुरुबंधूंनी मिळून ठरवले की आपण हरिद्वार, ऋषिकेश ह्या यात्रेला जाऊ. सर्व गुरुबंधू रामगिरी महाराजांसमवेत यात्रेला जाण्यासाठी परवानगी मागण्यासाठी गेले. प्रथमतः महंत नारायणगिरी महाराजांनी यात्रेला जायचे की फिरायला जायचे असा प्रतिप्रश्न केला. तेव्हा रामगिरी महाराज म्हणाले, काही अंतर रेल्वेने प्रवास करू, त्यानंतर पदयात्रा करू. त्यावर महंत नारायणगिरी महाराजांनी परवानगी दिली. जुनागड जिल्ह्यातील गिरनार येथपर्यंत रेल्वेने गेले. तेथून सोमनाथ, पोरबंदर, गोमती, द्वारका, बेटद्वारका पायी प्रवास केला. त्यानंतर रेल्वेने पुष्कर व हरिद्वारला गेले. त्यावर्षी हरिद्वारला कुंभमेळा सुरू होता. त्यात 1 महिना राहिले. कुंभमेळा संपल्यानंतर बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री प्रवेश पायीच केला. जेव्हा बाजारठाणला आगमन झाले त्यानंतरच्या दिनचर्येत आमूलाग्र बदल झाला होता. वाचनाचा वेग अधिकच वाढला होता. प्रवचन कीर्तनासाठी अधिक आमंत्रणे येऊ लागली होती. दक्षिणारूपी काही पुंजीही जमा झाली होती. आपण प्रतिवर्षी 2 महिने हरिद्वार, ऋषिकेशला राहून अभ्यास करावे असं महंत रामगिरींना वाटू लागले. जवळ असलेल्या पैशाचा सदुपयोग मठ व तेथील पुरातन शिवमंदिराच्या जीर्णोद्धारासाठी करावा असे त्यांच्या मनात आले. दरवर्षी 2 मास
हरिद्वार ऋषिकेशला राहिल्यास नवीन ग्रंथांचा अभ्यास करायला मिळाला. तेथे स्वामी रामसुखदासजी महाराज यांचे सत्संग लाभला. प्रतिवर्षी पदयात्रा होत असे. एकदा सोमनाथहून पायी गेल्यानंतर 30 किलोमीटर अंतरावर मोचा हनुमान ह्या ठिकाणी संन्यासी माताजी राहत असत. त्यांचे नाव संतोषगिरी माताजी होते. त्या युरोपियन होत्या. पेशाने डॉक्टर असून त्यांनी संन्यास दीक्षा घेतली होती. रुग्णांची सेवा म्हणून त्या दिवसातील 2 तास मोफत तपासणी करायच्या व इतर वेळेस ध्यानधारणा करायच्या. भ्रमणामुळे अशा अनेक गोष्टी ज्ञान होत जातात. ऋषिकेशला जेथे रामगिरी महाराजांचे वास्तव्य असे ते ठिकाण म्हणजे संत विद्वानांची मांडियाळीच होती. हिंदी भाषिक साधू ध्यान करीत ग्रंथसेवेत मग्न असत. संस्कृतावर प्रभुत्व असल्यामुळे रामगिरी महाराजांसाठी सर्व ग्रंथ वाचनास उपयुक्त होते. त्यांना अनुबंध चतुष्टाय हा ग्रंथपूर्व भाग वाचावयास मिळाला. त्यामुळे एक नव्या दालनाची किल्लीच जणू आपल्या हाती पडली होती. रामगिरी महाराज जेव्हा बाजारठ्यानला परत येत तेव्हा नवीन ग्रंथ समवेत असत. भारत भ्रमणात बघितलेली देवालयाची शिवकल्पना त्यांच्या मनाला खूपच भावली. बाजारठाण येथे त्यांनी मंदिराच्या बांधकामास सुरुवात केली. नारायण तात्या यावर नेहमी सकारात्मक मत देत असत. मंदिराच्या खालच्या बाजूला रामगिरी महाराजांनी एक गुफा बनवली. त्यात नियमित ध्यानधारणा वाचन ते करीत असत. आता हिंदी वाचनाचा भागही वाढला होता. मराठीतील महत्त्वाचे ग्रंथ मुखत्वत झाले होते. संस्कृताचा अभ्यास चालू होता. हिंदी ग्रंथ जसे हिंदीतील उपनिषद, साधक संजीवनी, तत्वविवेचन गीता, स्वामी रामसुखदासजी महाराजांचे साधनसुधा सिंधू, तत्वचिंतनमणी, नियमित वाचले जाणारे कल्याण मासिक याचे वाचन करण्याच्या आधी अनुबंध चतुष्टाय हा ग्रंथ वाचनात आला. हा ग्रंथ म्हणजे इतर ग्रंथ समजण्यासाठीचा पायाभरणीचा ग्रंथ आहे. महंत रामगिरी महाराजांनी ग्रंथ वाचताना कुठल्या कुठल्या गोष्टी आत्मसात केल्या हे आपण पाहू शकतो. रामगिरी महाराज म्हणतात, जी व्यक्ती एखादा अभ्यासग्रंथ वाचणार असते तिला मुख्य 4 गोष्टी आत्मसात कराव्या लागतात. त्या म्हणजे अनुबंध चतुष्टाय. अनुबंध चतुष्टायमध्ये पहिली गोष्ट अधिकारी व्यक्ती असावी. दुसरी गोष्ट विषय म्हणजे मुख्य मांडणी तिला कळावी. पुस्तकाचं प्रयोजन ही तिसरी गोष्ट कळावी. व चौथी गोष्ट म्हणजे संबंध. या सर्व गोष्टींचे ज्ञान ज्याच्याजवळ आहे तीच व्यक्ती फक्त पौराणिक ग्रंथ अभ्यास करण्यास योग्य आहे. तर वरील 4 गोष्टी आपल्याकडे असाव्यात. त्या कारणाने ग्रंथाचे प्रयोजन लिहिण्याचे कारण परिस्थितीचा विचार केला तरच तो ग्रंथ का लिहिला आहे हे आपल्याला कळते. म्हणून वाचकाकडे वरील गोष्टी असाव्यात. त्यात महत्त्वाची गोष्ट ती व्यक्ती अधिकारी असावी. मग वाचक अधिकारी होण्यासाठी त्याने अंतःकरणातील मल, विक्षेप, आवरण असे 3 दोष घालवावे म्हणजे तो अधिकारी होतो. मल म्हणजे निषिद्ध कर्म करण्याच्या वासनेने अंतःकरणातील मलाचा म्हणजे पापाचा निक्षेप होतो. विक्षेप म्हणजे मनातील चंचलतेवरून विक्षेपाचा निक्षेप होतो. आवरण म्हणजे देहादी पदार्थांच्या ठिकाणी मी व माझी बुद्धी होते. यावरून अज्ञानाच्या आवरणाचा निक्षेप होतो. मलिनता व चंचलता हे 2 दोष नष्ट करून केवळ अज्ञानाचे आवरण ज्याचे शिल्लक राहिले आहे व आवरण निवृत्तीकरिता जो साधन चतुष्ट संपन्न आहे तो अध्यात्म विचाराचा अधिकारी हो. म्हणजे ग्रंथ वाचनासाठी एखाद्या व्यक्तीला अधिकार असावा लागतो. म्हणजे त्याने त्याच्या मनातील चंचलता व मलिनता झटकावी. आता तो त्या ठराविक विषयापुरता अज्ञानी आहे. मग त्याने हे अज्ञान घालवण्यासाठी त्याच्या अंगी 4 गुण असणे आवश्यक आहे. विवेक, वैराग्य, क्षमाधिष्ठक, मिमुक्षत्व हे 4 गुण असल्यावरच तो ग्रंथ हातात घेण्यास प्राप्त होईल. यालाच अज्ञानाचा ज्ञानी होण्याच्या मार्गावर जाईल असे म्हटले जाते. विवेक नित्यानित्य वस्तुविवेक. नित्य, अमर्त, सार, असार, योग्य, अयोग्य, आत्म, अनात्म, तत्व, क्षीर, नीर या न्यायाने राजहंसाप्रमाणे पृथकत्वाने जगण्याची क्षमता म्हणजे विवेक होय. ज्या व्यक्तीच्या अंगी विवेक असतो
तो राजहंसाप्रमाणे फक्त चांगल्या गोष्टीचे पृथक्करण करतो, त्यास विवेकी म्हणतात.